बोलते हैं, साईं बोलते हैं। माझ्या प्रिय मुलांनो, आज एका अगदी सोप्या उदाहरणाद्वारे मी तुम्हाला परम चैतन्य किंवा चेतना याचा अर्थ आणि तुम्ही स्वतः कशी आहात हे समजावून सांगू अशी माझी इच्छा आहे। उदाहरणतः वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रत्येक पाण्याच्या बाटल्या तयार करण्याची वनस्पती किंवा कारखान्याची कल्पना करा। शुद्ध पाण्याची मोठी टाकी आहे जी नंतर वेगवेगळ्या पाईपमधून वाहते आणि शेवटी वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये बाटली बंद होते। त्याचप्रमाणे परम चैतन्याचा प्रभाव प्रत्येक सजीव स्वरूपातून वाहतो। सर्वांमध्ये तत्व एकच आहे आणि स्त्रोतसुद्धा एकच आहे। त्याचप्रमाणे मनुष्य, प्राणी, वनस्पती, ग्रह, आकाशगंगा आणि आपण कल्पना करू शकणाऱ्या सर्व मूर्ती आणि अमृत वस्तूंसाठी आहे। त्यामुळे सर्वांसोबत शांततेने व एकोप्याने राहा, आनंदी राहा आणि सदा हसत राहा। माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत।